फेल्युअर्स तर उद्योजकाच्या आयुष्यात येणारच ना. पण म्हणून फेल्युअर्स आलं म्हणून व्यवसाय बंद करायचा किंवा लोकांना सामोरच जायचं नाही, हे मात्र चुकीचं आहे. कारण उद्योगच आपण ज्या मानसिकतेतनं सुरू करतो ना, ती मानसिकता असते येणारे सर्व धोके पत्करून त्या धोक्यांना सामोरं जाण्याची. आणि यासाठी आवश्यकता असते ती ह्या धोक्यांचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे का. कारण व्यवसाय सुरू करतो तो व्यवसाय मुळात मला त्यातलं कळतं म्हणून सुरू झालेला असतो. पण त्यातल्या धोक्यांविषयी सुद्धा तुम्हाला कळतं आहे का? तुमची पुरेशी माहिती त्याबद्दल घेऊन झाली आहे का? त्याचा अभ्यास झाला आहे का? आणि त्यावर नेमकं काय सोल्युशन असू शकतं, हे तुम्ही ठरवलं आहे का? किंवा हे वापरायला तुम्ही सुरुवात केली आहे का? मंडळी, उद्योजक आहे ना, हा एखाद्या जहाजासारखा असतो, ज्याचा जन्म किनाऱ्यावर सुरक्षितपणे बांधून ठेवण्यासाठी झालेला नाहीये, तर त्याचा जन्म हा लाटांवर स्वार होण्यासाठी झालेला आहे. त्यामुळे अपयश आलं तरी खचून जायचं नाही, नवीन प्रक्रिया राबवायच्या आणि पुन्हा एकदा या धोक्यांवर स्वार होऊन नवीन यश मिळवण्यासाठी सज्ज व्हायचं.